नमस्कार. अमेरू किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गणपतीसाठीचे मोदक या सिरीजमध्ये आज बनवूयात पान मावा मोदक. पानांचा सुगंध आणि माव्याची गोडसर चव यांचा मिलाफ म्हणजेच पान मावा मोदक. माव्याच्या मऊशार आवरणात पान आणि गुलकंदाचा गोडवा आणि बडीशेपाची हलकीशी चव हे सर्व जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा एक अनोखी चव येते. चला तर मग सुरू करूयात. विड्याची पानं घेतली आहेत, ती कट करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि पनीर घेतलंय. पनीर हाताने तुकडे करून टाकायचे आणि हे सगळं पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं. स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे. गॅसवरती एक पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची. ह्यामध्ये टाकूयात मिल्क पावडर आणि पिठी साखर. लो फ्लेमवरती हे मिक्स करून भाजायला घ्यायचं आहे. एखाद मिनिटातच साखर विरघळली जाईल आणि सगळं छान एकत्र येईल. सुरुवातीला मिश्रण थोडंसं पातळ वाटतं, पण ते हळूहळू शिजत गेलं की घट्ट होत जाईल. थोडंसं मिश्रण एकत्र यायला लागलं की मग जी पानांची पेस्ट आपण बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये टाकायची आणि पुन्हा थोड्या वेळासाठी परतायचं आहे. गॅसची फ्लेम स्टार्ट टू एंड लोच ठेवायची. अजिबात गॅस मोठा करायचा नाही. आता याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आणि पुन्हा छान सगळं मिक्स करून परतून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटांमध्ये ह्याचा गोळा व्हायला लागेल. गोळा व्हायला लागला की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे. आता गॅस बंद करून हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं. मिश्रण आपलं थंड झालंय. थोडासा फूड कलर टाकूयात. हा ऑप्शनल आहे, पण ह्याच्याने कलर खूप छान येतो. तुम्ही हवं तर स्किप पण करू शकता. आता ह्याच्यासाठी सारण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये टुटी फ्रुटी, बडीशेप, पिस्ता आणि गुलकंद घातलाय. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मोदक बनवायला घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे साचा घेतलाय. त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साच्यामध्ये जागा करायची आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आणि वरच्या बाजूने पनीरचं मिश्रण भरून पॅक करून घ्यायचं. फक्त 100 ग्रॅम पनीर आणि घरच्याच साहित्यात 15 ते 20 मिनिटात पाव किलो मोदक तयार होतात. अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने किती सुंदर मोदक झालेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.